मी जरा आपला जो विषय स्वामी महाराज हा जवळजवळ गेली 4-5 दिवस तुम्हाला मी सांगितलेले. आज मी आपल्याला जे सांगणार आहे ते आपण आजच्या या उत्सवाच्या निमित्ताने उद्याकडे तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सप्तजन्मानंतर एक कार्यक्रम होणार आहे. श्री स्वामी समर्थ हा पहिला ग्रंथ मी 1974 साली लिहिला आणि 74-75 असं करत करत वाटचाल करीत 1987 ला त्याच्या 7 आवृत्त्या निघाल्या आणि महाराष्ट्राने माझे किती कौतुक करावं, सुमारे 1 लाख प्रति लोकांनी त्या घेतल्या. त्या लोकांच्या प्रेमातून अभ्यासातून सारखा रात्रंदिवस माझ्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे महाराजांचा मी विचार करू लागलो. जो विचार करत गेलो तो लोकांनी उभे केलेले महाराज मला तोकडे वाटायला लागले. महाराजांवर फार मोठा अन्याय झालेला आहे अशी सारखी टोचणी वाटली. कारण माझ्यासारखा एक फाटका तुटका माणूस सुद्धा महाराजांचं नाव घेऊन ग्रहांच्या बाधा, पिशाच्या बाधा, यक्ष, राक्षस, भूत, पिशाच, जारिणी, शाकिनी, डाकिनी, शंकिनी, इथून देवता बाधा, जारण मारण, भानामती, वास्तुदोष, विवाह न होणं, नोकरी जाणं, अडथळा येणं, संकट येणं, निर्णयाला दुर्दैवाच्या फेऱ्यात पडून मनुष्य देशोधडीस लागणं, असे मानवी जीवनात जेवढे दुःखाचे महासागर किंवा डोंगर आहेत, या सर्वांवर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा योग्य कार्यकारण भावात्मक असा व्याप करता करता मार्ग सांगता शेवटी मला महाराज जे समजले ते असे समजले की वेड्या एकसले हे देव नाहीत, ऋषी नाहीत, योगी नाहीत, योगीराज नाहीत, हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि पूर्ण ब्रह्मातच एवढे सामर्थ्य आहे की त्या पूर्ण ब्रह्माच्या सामर्थ्यानेच सामान्य मानव उतरतो आणि त्याचं कल्याण होतं. आणि त्या अनुभूतीतून माझ्या जवळजवळ 1 लाख प्रति संपलेल्या आहेत. 4-5 असतील संयुक्त ठेवल्या तर उद्या तिथे चर्चा होईल. पण दुसरी आवृत्ती पर्यंत आपल्याजवळ तो असावा. तर एवढ्या धावपळीत गेल्या 2 महिन्यात मी तुम्हाला जे 4-5 दिवस महाराजांचं चरित्र सांगितलं, की अमेरिकन लोकांनी महाराजांची चरित्र लिहिली आहेत. महाराजांचं आयुष्य जवळजवळ 780 वर्षाचं आहे. हे जे आविष्कार आहेत हे त्यांचे निरनिराळ्या प्रसंगी निर्णय त्यांनी घेतलेली एक, जिला आपण कृती म्हणू, अवतार म्हणायला मी तयार नाही त्याला, आविष्कार म्हणतो मी त्याला. आणि एकाच वेळेला अक्कलकोटला बोलायचं, त्याच वेळेला आबूला दुसऱ्या एका सज्जनाला मार्गदर्शन करायचं, त्याच वेळेला गिरनारच्या टोकावर एकाशी बोलायचं, अशी सुद्धा काही लोकांनी त्या मिनिटाचे ठोके आणून विचारलेला आहे. आणि आमचे ज्यांनी गुरु लीलामृत हा ग्रंथ लिहिलाय, वामन बुवा वांबोरीकर ब्रह्मनिष्ठ, नगर जिल्ह्यातले वांबोरीचे राहणारे, बरोद्याला ते कंटाळले आणि वैकुंठातून एक दिवशी रात्री 2 वाजता बरोद्याच्या सुरसागर तलावात
कोणी नाही असं पाहून ते दत्तभक्त होते, दत्त महाराजांची सेवा करत होते. महाराज अजून त्यांच्या समोर डायरेक्ट आलेले नव्हते, पण महाराज म्हणजे दत्त महाराज हा पूर्ण दत्त महाराजांचा पूर्ण स्वरूपातला आविष्कार. तर बुवा तिथं शेजारचं एक दत्त छोटं मंदिर आहे, त्याच्यावर डोकं ठेवलं. तेव्हा म्हणले काही खरं नाही, आता उद्या जगायला काही साधन नाही, मनाची इच्छा नाही आणि जगावं असं वाटत नाही, तर आपलं शेवटचं दर्शन देतो. आणि श्री गुरुदेव दत्त म्हणून आता उडी टाकणार. तेवढ्यात त्याच्या छातीला बळकट पकडलं, खेचला मागे. मागे खेचल्याबरोबर तो घाबरला. तर म्हटलं आपल्या इथं कोणी नव्हतं, मला कोणी पकडलं म्हणून पाहतो. बाण 8.5 फूट उंचीचा मोठी एक व्यक्ती, शक्तिमान. तो म्हणे गारवा झुका देतोस, तुला जर जीव द्यायचा असला एखाद्या ध्येयासाठी जीव दे, एखाद्या जीवाला जीव दे. या पाण्याला का जीव देतोस गारवा? हे नाही का तुला 30 पेंटीची ती 2 रुपयाची बाटली घेऊन माझ्याकडे येतात, बरेच लोक येतात, झोपेच्या गोळ्या घेऊन येतात, दादा मला जीव द्यायचा म्हणजे द्या, लवकर द्या, तिथे काय लागे मारायचं. पोस्टमास्टर उद्या द्या तिकडे म्हणते, कधी नाही झाला. आता ते आवाज मोडल्यामुळे तो जरा घाबरतो, मग जरा आम्ही पाठीवर राहतो. तर जीव देण्याच्या म्हणून तिथल्या माणसाला शिव्या देऊनही उपयोग नाही, पाठीवर राहतो. बा काय जीव द्यायचं बरं, दादा माझा प्रेम भंग झाला, त्यामुळे माझे 2 वर्ष मैत्री केली आणि दुसऱ्याच मुलाचं आहे. तू काय बिघडलं? तू एखाद्या पुरीचा प्रयोग करून गेला ना, तिने जीव दिला तर आता उलट धरलं तू जरा. तू एखाद्या पुरीचा असं केलं का ते बराबरीत घोडं सुटलं आपलं, छोड दो आपण तुझी पोरगी पाहू कशा एवढं. मला सहन होते, हा जाऊन द्या बा. म्हणतो मग माझं एक काम कराल का तुम्ही? म्हटलं करतो, सांग. माझी पत्रिका बघा बरं. मला त्याची पाहिजेच असं कुठून तरी या भूताला तळून द्यायचा. आम्ही घेतो. मला माहिती त्या पत्रिकेत काहीच ध्यान नाही, जीव देणाऱ्याची पत्रिका नाही, आणि त्याला जीव द्यायचा तो माझ्याकडे कशाला येईल मारायला? पटकनच सगळ्यात चालणार आहे. ठीक आहे म्हणतात. म्हटलं बघ याच्यात तर 2 बायका आहेत. माझं म्हणणं खरं आहे. म्हटलं एक लग्नाची आणि एक विदाऊट. म्हणजे विदाऊट म्हणजे काय? म्हटलं मला काही समजत नाही, इंग्रजी येते, चांगलं कळत नाही मला. असं का म्हणले? तो कशाला पडतो? म्हटलं थांब तोपर्यंत, आपण आधी लग्नाची करू मग विदाऊट बघू, तोपर्यंत थांब. गोडगोड भरून तेव्हा मनमाड केंद्रातले कोणी लोक आलेले तिथं. मनमाड केंद्र तुम्हाला 5 नारायणचे पट्टे देतो मी. आता मी संतापून का बोलतो? तर मात्र लाख उदाहरणे असतात. मी तुमच्याजवळ वेदांत बोलतच नाही, दादांत बोलतो. इथे आहे का मनमाड केंद्राचं कोणी? आहेत राव, तुम्ही मी कच्चेच आहे. तेव्हा इथे एक आमचा सेवेकरी येतो आता माझ्या मार्गात. म्हणजे आहे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. त्याचं आडनाव पदान. हा माणूस 40 रुपयाची गोळ्या घेऊन माझ्याकडे आला. त्याला जाऊन विचारा ना आराम करायला, आहे ना तो जिवंत आहे अजून. म्हणजे तुम्ही म्हणाल सोबत तुम्ही बद्दल मारायचं काहीच कारण नाही रे. मी सांगतो ना आपल्या जो परिचय आपण सगळे लोखंड आहोत, ते आपण परिचय होणार. अरे पण कोणाचं उद्या ऐका ना बाई, मग हे बोल राहू रात्री. तर त्याप्रमाणे मी त्याला म्हणलं 40 गोळ्या आणल्या ना रे. कशी करता आणला? कुठला रे? म्हणे मी चाळीसगाव तालुक्यातला मी बाराका कुठलं तरी असं गाव सांगितलं. तिथं मी सेक्रेटरी होतो. माझ्यावरती अफरातफरीचा आरोप आला. 2 लाख रुपयाचे अफरातफर आहे. पैसे चेअरमननी खाले आणि मला हातपाय बांधून त्याच्यावर माझ्या पावत्यावर तिकीट लावून सह्या घेतल्या, माझ्यावर खटले भरले आणि मला माझं काहीच नाहीये, शिक्षा झालेली आहे. आणि मी एक अपील करून ठेवलेलं आहे आरोपीचं. तुरुंगात जाऊन जामीन घेतला. आरोपीला पैसे लागतील नाही जामिनाला. त्या खायच्या खाली माझं अपील चालू आहे. आणि अपील चालू होऊन तुरुंगात जाण्यापेक्षा आणि 2-4 वर्ष ती पत्ती 52 पत्ती खाण्यापेक्षा आपण चाललं जावं. तुझं लग्न झालं म्हणजे हा मुलं आहे, बायको तिचा बाप चांगला आहे, मग तो नाही का तुला पुसतात? अहो मी त्या नाही फसवलंय म्हणे त्यांनी सांगितलं माझ्या पुरेला
आणि दोन्ही नातवाला बी पुशे तुझं तोंड काळ करीतो, कारण मला नालायकच सगळ्यांनी काढलेलं आहे. बरं म्हटलं मग मला मरायचं. म्हटलं ठीक आहे, मग तुला एक विनंती होत नाही. त्याला म्हणायला आले काय करणार तर बोलणं भाग आहे. तर म्हटलं असं करायचं की हे एवढे 25 रुपये घे. आता ही गोष्ट जी आहे ही सुमारे 1970 सालातली आहे. त्याला 17 वर्ष झाली. त्याला 25 रुपयाची किंमत आजच्या 200 रुपये एवढी होती. मी 16 रुपये सोळ्यापासून 22 रुपये 50 रुपये 100 रुपये 150 रुपये 400 500 1000 1200 1800 1500 2000 3000 3800 रुपये तोळ्यापर्यंत सोनं या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हा तो ती याचं मत समजतो. 16 रुपये कुठं आणि 3800 रुपये कुठं काही पूर्ण लागते का डोक्याला? डोकं काम देतं का? पण मी ते डोळ्याने पाहिलेलं आहे. इतकी या देशामध्ये चलन वाढ झालेली आहे. आमच्या दिवाळखोरीची लक्षणं आहेत. पण आपलं तोंड लहान आहे, कशाला बोला राज्यकर्त्यांना उगाचे करा कायदा आपल्यावर लावायचे ते तर त्याला म्हणलं हे 25 रुपये घे. इथून विदाऊट मध्ये मुंबईला जायचं, त्या उल्हासनगरला उतरायचं. त्या शिंदे लोकांजवळ 25 रुपयाचे गोळ्या घ्यायच्या आणि त्या रेल्वेत पाठीत मनमाडपर्यंत जायचं विदाऊट. आता पैसे कुठे तिकीट पण त्यांनी ठेवलं तर फटकला. हा बदनाम उतरायचा आहे. हा कडक 302 वाल्याचं जरा कडक आहे. हे तर चालू बसता आहे म्हटला. हा जाऊन ते ठेवलं तर ठेवलं रेल्वे. मला सांगायला सांगतो, त्याला सांगितलं फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं गोळी विकताना, तुझं काही करायचं नाही. त्यांनी मनमाडला स्वतःचं दुकान काढलं. 2 महिन्यात दुकानावर बायकोला ठेवलं. दर महिन्याला त्याला 16 ते 18 हजाराच्या गोळ्या लागतात. त्याचे आज बँकेत कमीत कमी 30-40 हजार रुपये आहेत. 17 वर्षात बघा फर्स्ट क्लास सुधारला. तिकडं त्याने जीव दिला. असे खोटे नाटे कागद देऊन ती कोर्टाची केस फाईल झालेली आहे. बघा सुटला. बायकोला घेऊन आला, पोरांना घेऊन आला. बायको दुकानावर बसते आणि तो आमचं एक स्वामी सेवा केंद्र चालवतोय.